इकडे तर आपल्याकडे तर डायरेक्ट खोपडीच फुटून गेली. खोपडी फुटली होतं डायरेक्ट आपण गावात घेऊन आलो मंत्रीकडे. मंत्रीला म्हटलं एवढी खोपडी आधी बदलून दे. जयश्राम भावंड मग काय आपण आपली मका खुडायला डायरेक्ट आपण ट्रॅक्टर घेऊन आपल्याला लगेच पण ट्रॉलीत पण टाकायची होती. मग माणसाने खुडायला सुरुवात तर करून टाकली होती. आता तर आपल्याला ट्रॉलीत मका टाकायची होती. तुम्ही म्हणशाल हात ट्रॉली उभं आहे ट्रॅक्टर कोण चालवते? ट्रॅक्टर तर आपला वाळूशेर चालवते. भाऊला म्हटलं वावरात भाऊ तर लय जोरात स्पीडनी चालवतो. भाऊला म्हटलं रस्त्यावर नाही आपण वावरात आहे म्हटलं थोडंसं दमाने घे. आपली तर अर्धी नर्दी टारली तर भरत आली होती. पण इकडं करणबाईचा आवाज आला म्हणजे तेवढं कॅरेट दे. म्हटलं भाऊ हात काय पुरत नाही पुढे येऊन घेऊन करणबाई इतके चिडले म्हणजे तेवढं कॅरेट देणार की नाही येऊ तिकडे. म्हटलं अरे थांब म्हटलं देतो एवढं काय म्हटलं तुला येऊ राहील. आता तर आपली ट्रॉली पण भरायची झाली होती कारण आता फुल भरली म्हटलं तर लेबर म्हणे एवढीच नाही कारण नाही तर तू पाठीमागून आम्हाला परत गोळा करायला लावशी. आता तर आपली ट्रॉली फुल भरून घेऊन घरी चाललो होतो कारण आता इकडे खंडभाऊचं पण मशीन चालू होतं मका काढायचं काम. आणि तर ते स्वतः बेलगली होती मका काढायला. खंडभाऊ म्हटलं हो तुम्ही पण का म्हणे भाऊ पोटापाणीसाठी काही करावं लागतंय म्हणे आपल्याला. आणि इकडे सगळे आपले माणसंच होते बरं का मका काढायला. जेवढी मक्का दिसते इकडं तेवढी आपलीची बरं का. आणि इकडं आपण तर डायरेक्ट ट्रॅक्टर खड्यावर घेऊन आलो. बाबाला म्हटलं आधी उठा मक्का येईल म्हटलं अंगावर. वर केली नाही तर सगळी मक्का येऊन जवळ पडली बाबा जवळ. बाबा आता काय सांगणार म्हातारा माणूस कसं आहे माहिती ना तुम्हाला.